पुढची मोठी बातमी। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 3028 प्रकल्पांमध्ये आज खरं तर केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जलसाठ्यात यंदा 5% घट झालेली आहे आणि त्यातच जून महिना अर्ध्यावर आला तरी वरुण राजाने हजेरी लावलेली नाही आणि त्यामुळे 20 जिल्ह्यातील 3500 गावं वाड्यांना अजूनही 1003 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। पावसाने हजेरी न लावल्यास टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोठे 138 प्रकल्प असून त्यात केवळ 23.80% पाणी आहे। गेल्या वर्षी पाण्याची स्थिती 28.78 इतकी होती तर 264 मध्यम प्रकल्पात 30.52% जलसाठा असून गेल्या वर्षी मध्य प्रकल्पांमध्ये या कालावधीत 39.61% पाणी होतं तर लघु प्रकल्पांची संख्या 2626 असून पाणी साठ्याची टक्केवारी 23.86 आहे। गेल्या वर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59% पाणी होतं। एकूणच तापमानाचा पारा 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका कायम असल्याने बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठलाय। कोणत्या विभागात किती जलसाठा आहे आपण ते पाहूयात। अमरावतीमध्ये 38.3%च जलसाठा शिल्लक आहे तर तिकडे नागपुरात 36.53%, कोकणात 30.70%, छत्रपती संभाजीनगरात 27.83% पाणीसाठा शिल्लक आहे, नाशिकमध्ये 25.20% जलसाठा आणि पुण्यात अवघे 14.57% जलसाठा शिल्लक आहे।